चिंचपाडा गावच्या आई गावदेवी मंदिराचा 10वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। गावदेवी मंदिरात भजन, कीर्तन, हरिपाठ आणि महाआरती सारख्या धार्मिक कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल। चिंचपाडा गावातील ग्रामदैवत असलेल्या आई गावदेवी मंदिराचा 10वा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला। या सोहळ्या निमित्ताने मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली। भजन, कीर्तन, हरिपाठ आणि महाआरती सारख्या धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता। विविध रंगी फुलांच्या आरासीत देवीची मूर्ती देखील देखणी दिसत होती। मंदिराभोवती सुबक आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे रात्रीच्या वेळी मंदिर परिसर उजळून निघाला होता। स्थानिक नागरिकांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सजावटीचा आनंद घेतला। आई गावदेवी मातेला पारंपरिक 16 शृंगारांनी सजवण्यात आले होते। यामध्ये सोन्याचे दागिने, नथ, मंगळसूत्र, कर्णफुले, कंकण, पायातील जोडे अशा दागिन्यांनी देवीची अलंकारिक सजावट करण्यात आली होती। या अलंकारामुळे देवीचे रूप अधिक तेजस्वी आणि दिव्य भासत होते। अनेक भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या। सोहळ्याची सुरुवात सकाळी धार्मिक विधी आणि पूजा अर्चनाने करण्यात आली। त्यानंतर हरिपाठ, भजन आणि कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। स्थानिक भजन मंडळींनी सादर केलेल्या भजनातून वातावरणात भक्तिभाव निर्माण झाला होता। कीर्तनकारांनी सादर केलेल्या कीर्तनातून आध्यात्मिक संदेश देण्यात आला। या कार्यक्रमांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। भक्तांनी एकसुरात आरती गात देवीचे दर्शन घेतले। या मंदिराच्या उभारणीचा इतिहास देखील तितकाच महत्त्वाचा आहे। चिंचपाडा गावातील विलास म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबियांनी या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली होती। त्यांच्या या योगदानामुळे 2016 साली मंदिराची उभारणी शक्य झाली। त्यावेळी स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते। गेल्या 10 वर्षात हे मंदिर परिसरातील श्रद्धेचे केंद्रबिंदू ठरले असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भक्त येथे दर्शनासाठी येत असतात। या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने विलास म्हात्रे यांनी ग्रामस्थांना एकत्र येऊन चैत्र नवरात्री उत्सव अधिक भव्य आणि एकत्रितपणे साजरा करण्याचे आवाहन केले। आई गावदेवी ही संपूर्ण गावची आराध्य दैवत आहे, त्यामुळे तिचा उत्सव ही सर्वांनी एकजुटीने साजरा करणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले। त्यांच्या या आव्हानाला ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही दिसून आले। ग्रामस्थांनीही या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे, येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करणे, प्रसादाचे वितरण करणे अशा विविध जबाबदाऱ्या ग्रामस्थांनी उत्साहाने पार पाडल्या। महिलांनी विशेषतः पूजा आणि सजावटीत मोलाचे योगदान दिले। या सोहळ्यामुळे धार्मिक वातावरण निर्माण झाले नाही, तर गावातील सामाजिक एकोपा आणि एकजूट दिसून आली। विविध वयोगटातील नागरिकांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वी केला। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतल्याचे चित्र पाहावयास मिळाले। भविष्यात अधिक भाविकांची गर्दी लक्षात घेता पार्किंग व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छता यांसारख्या सुविधांकडे सुधारणा करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। एकंदरीत चिंचपाडा गावातील आई गावदेवी मंदिराचा 10वा वर्धापन दिन सोहळा धार्मिक उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक एकोपाचा उत्कृष्ट नमुना ठरला। आगामी काळात चैत्र नवरात्री उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन विलास म्हात्रे यांनी केले। मंदिराचा हा मला वाटतं 2016ला वर्धापन दिन झालेला होता। त्या वर्धापन दिनासाठी आपल्या नाशिकचे सर्वात मोठे जे महाराज आहेत भगवे गुरुजी मगून, ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी ज्या टायमाला मंदिराची स्थापना झाली त्या स्थापनेच्या संदर्भात त्यांनी असं सांगितलं होतं की चैत्र नवरात्री जी येते ती चैत्र नवरात्री गावकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही बसवा। जुनी कमिटी होती त्यांना सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही हे नवरात्री बसवा। ही नवरात्रीवर कोणाचंही लक्ष नसल्या कारणाने आज सातत्याने ज्या दिवसापासून मी म्हणजे स्थापना झाल्यापासून आतापर्यंत मी तो उपास पकडतो आणि मला माझा असा अंदाज आहे की मला ज्या देवीने जी शक्ती दिली, माझ्या पाठीशी ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, ते मला सातत्याने जाणवतंय
की जागृत देवस्थान आहे. ज्या गोष्टी या मंदिरात घडायला पाहिजेत त्या गावकऱ्यांकडनं घडावा, मी अशी गावकऱ्यांकडनं अपेक्षा करतो. आणि मला देवीची जी साथ आहे, मला वाटत नाही की माझ्यावर संकट आलं तर ते संकट कधी दूर झाले नाही. आताचाही कारण मी 10 वर्ष झालं हा चैत्र नवरात्र उपास करतो. मी कधी भंडारा ठेवला नव्हता. माझी मोठी वहिनी ती आयशूमध्ये होती. फक्त देवीला एवढीच प्रार्थना केली की माते तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी आम्हीशी आहे. किती संकट आले, किती काय आले, तरी त्या संकटामधून कुणी मला बाहेर काढले. यावेळेस तू बाहेर काढशील अशी अपेक्षा होती मला. आणि आयशूमधून वहिनी माझी बाहेर आली. आणि मगूनच या 10 वर्षानंतर पहिल्यांदा मी हा भंडारा ठेवला आहे. आणि मी जेवढे कमिटीची लोक आहेत तेवढ्यांना मी व्हॉट्सअपला निमंत्रण केला की 10 ते 12पर्यंत आपण भजन ठेवलेलं आहे, त्यानंतर महाआरती आहे, सर्वांनी उपस्थित राहा. मी जे देवीला मानणारी लोक जी आहेत ती लोक सर्व उपस्थित राहिली. माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आमचे नगरसेविका फक्त एक व्हॉट्सअपला मेसेज केला आणि त्या इथे हजर राहिल्या. म्हणजे कुठेतरी एक देवीची शक्ती आहे माझ्या पाठीशी की माझ्या शब्दाला कुठेतरी एक किंमत आहे. भले लोकांनी मला किती बदनाम करण्याचा प्रयत्न केला किंवा काय केला, तरी जी मी कमवलेली लोक आहेत, ज्या लोकांसाठी मी काय केलेलं आहे. 2011लाही पत्रकार बंधू तुम्हालाही माहिती आहे चिंचपाड्यामध्ये पाण्याची परिस्थिती काय होती. त्यावेळेस आपण कुठं कुठं काय काय लोकांना पाण्याची कशी सुविधा करून दिली, टँकर कशा मागवल्या. तर जी लोक मला मानणारे आहेत ती लोक आजही मानणार आहेत. काही लोक बदनाम करणार आहेत, ते त्यांचा भलं हो. की माझी एवढीच गावकऱ्यांना सांगण्यात विनंती आहे की चैत्र नवरात्री ही सर्व गावकऱ्यांनी मिळून साजरा करावी आणि देवीचा उत्सव हा साजरा करावा. त्याच पद्धतीने माझ्या शब्दाला मान देऊन आमचे मित्र विजय शेठ जोशी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे मित्र समीर शेठ म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. प्रल्हाद डोणे हे सुद्धा उपस्थित आहेत. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे भरत शेठ आहेत. आणि माझे परम मित्र, लहानपणाचे मित्र माझे, म्हणजे ज्यांच्या एका थालीत आम्ही खाल्ला, एका गाडीवर आम्ही एका चादरीत झोपलेली, अशी आमची जे परम मित्र माझे आहेत, राम म्हात्रे, ते सुद्धा माझ्या शब्दाला मान देऊन इथे आलेत. जी लोक माझ्या शब्दाला मान देऊन आलेत त्यांचा मी मनापासून आभारी आहोत, ऋणी आहोत. आणि असेच मला सहकार्य करावा. ह्यापुढे जशी माझी क्षणशक्ती होईल, माझी ऐपत होईल, त्या पद्धतीने मी देवीचा कार्यक्रम करता राहील. हीच देवीला प्रार्थना. आणि जी लोक माझ्या शब्दाला मान देऊन आली त्यांचं मी मनापासून आभार. आणि देवीला असंच सांगतो, सर्वांचा भला कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांना निरोगी सुखी ठेव, सर्वांचा पुढे भविष्याची वाटचाल चांगली करो, हीच आई गावदेवीची मी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.